मात्र शेवटचा सत्कार आपण घेतोय प्रामुख्याने आज खरं तर नगरसेविका म्हणून कार्यरत जरी असल्या तरी समाजकार्य ज्यांचा प्रामुख्याने खूप मोठा वाटा आहे अशी शीतलताई भोईर मॅडम इथे उपस्थित आहेत। त्यांना विनंती आहे की आपण मुख्य नगरसेविका आहेत नवी मुंबईवरून इथे खास या स्पर्धा पाहण्यासाठी आणि या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते आलेले आहेत। शीतलताई भोईर मॅडम यांना विनंती आहे की आपण इथे यावं। चला दोन्ही टीमचे प्रतिनिधी कंपल्सरी इथे पाठवायचे आहेत, विनंती असेल दोन्ही टीमचे प्रतिनिधी। आणि हा दिस इज अ लास्ट कॉल, बोथ ऑफ टीम आलेत का? ताईंचा इथे सत्कार होतोय। आज मुंबईवरून खास ही स्पर्धा पाहण्यासाठी स्पर्धेला भेट देण्यासाठी ते आलेले आहेत। मुंबईचं नगरसेवक होणं सोपी गोष्ट नाहीये आणि असं असताना समाजात कार्याची प्रचिती सातत्याने त्यांनी दिली आणि म्हणूनच आज ते नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत शीतलताई भोईर मॅडम। त्यांचं आज सुधागड तालुक्यात स्वागत आहे, त्याचा सत्कार होतोय। विलासदादा पालवे साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना आपण सन्मानित करत आहोत। शिवा दळवीचा विकेट पडलाय आणि सन्नाटा झाला संपूर्ण स्टेडियम मध्ये। गोलंदाजाची तारीफ होते, शिवा दळवी बॅक टू डग आउट। डीजे उपसरपंच नवघरचे आदरणीय संजय भाऊ मोरे साहेब यांचा विशेष सत्कार इथे केला जात आहे। संजय भाऊने विनंती आपण पुढे यावं। विशेष सत्कार इथे संजय भाऊ मोरे साहेबांचं होत आहे। विलासदादा प्रतिष्ठान आयोजित या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। विठ्ठल रखुमाईची धार्मिक मूर्त प्रतिमा देऊन इथे मात्र या पाहुण्यांना सत्कार केलं जाते, त्यांचं आदरतीर्थ केलं जात आहे। आज महाराष्ट्राचं वैभव विठ्ठल रखुमाई पंढरपूर। चला वळूया पुढच्या सत्काराकडे। विनोदजी यादव साहेब इथे उपस्थित आहेत। विनोदजी यादव साहेबांना विनंती, मॅच चालू आहे परली विपक्ष नवघर आणि इथे मात्र प्रथम बॅटिंग करत असताना हॅलो आतापर्यंत धावा बनवल्या त्या 1 विकेट लॉस 3 धावा। नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती स्वप्नील, सुंदर गोलंदाजी, डॉट वाईड बॉल आलाय। खरं तर आतापर्यंत सुरेख गोलंदाजी होती या षटकात, आतापर्यंत त्यांनी पाहिलं तर 2 वाईड बॉल टाकलेत। सुनीलजी शिंदे साहेबांचा सत्कार इथे होतोय, त्यांना विनंती आपण पुढे यावं। सुनीलजी शिंदे साहेब समाज कार्यात खूप मोठा वाटा ज्यांचा आहे, सातत्याने या प्रतिष्ठानावरती खूप सारं प्रेम त्यांनी दिलंय। त्यांचं या मंचावरती विशेष मंचावरती अतिथी कक्षात स्वागत होत आहे। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्र। आज प्रतिष्ठानाच्या या शुभ कार्यात त्यांनी सहकार्य केलंय। लगातार 3 विकेट नवघर संघाने घेतल्या, तो 500चा कॅश प्राइज संजय भाऊ मोरे साहेब, 5000चा कॅश प्राइज, 5000चा कॅश प्राइज। राकेशजी आवासकर साहेब इथे उपस्थित होत आहेत, त्यांचंही स्वागत। त्यांनी जे 1000 रुपयाचं भास्करजी पाटे साहेब सरपंच यांच्याकडून 1000 रुपये त्यांनी लावलं होतं, घेऊन जायचंय। राखू कोळी लवकर या, राकेशजी कोळी, राकेशजी कोळी साहेब लवकर या मंचावरती। त्यानंतर पांडुरंगजी गारे साहेब यांचा विशेष सत्कार इथे होत आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। विशेष त्यांनी इथे उपस्थिती दिली आणि खरं तर प्रत्येकाचं मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केलं जात आहे। विनंती असेल पाहुण्यांना की आपण स्थानपन्न व्हावं, पाहुण्यांना विनंती आपण स्थानपन्न व्हावं। सुधागड तालुक्यातलं भारतीय जनता पक्षाचं दमदार नेतृत्व राजेशजी मपारा साहेब
काही दिवसापूर्वी त्यांच्यासोबत आमची भेट झाली होती. चला वळूया पुढच्या सन्मानाकडे. चेतनजी देशमुख निवरे गावचे हे सदस्य. चेतनजी देशमुख निवरे यांचा इथे विशेष सत्कार होतोय. संजय भाऊ मोरे साहेब यांच्याकडून 5,000चा कॅश प्राइज आहे. उपसरपंच आहेत ते नवघरचे. जर इथे हॅट्रिक झाली विकेटची तर टीम नवघर साठी 5,000चा कॅश प्राइज. सुंदर फोटो सेशन इथे केलं जातंय. प्रतिष्ठानचे सर्व सदस्य आणि त्यासोबतच प्रमुख अतिथी मंचावरती इथे त्यांचं फोटो सेशन होतंय. गोड चित्र इथे मात्र कैद केले जातात. गोलंदाजीसाठी इथे येतोय स्वप्नील, ज्याच्या या षटकात आल्यात त्या टोटल आतापर्यंत 5 धावा, 6 धावा आल्यात आणि 2 विकेट प्राप्त केल्यात. चेतनजी देशमुख साहेब निवरेचे ग्रामपंचायत सदस्य आहेत. चेतन देशमुख, विनंती आहे चेतन देशमुख साहेबांना की आपण पुढे यावं. आदरणीय विकासजी माने साहेब यांचा देखील विशेष सत्कार इथे केला जात आहे. विकास माने साहेबांना विनंती. राकेश कोळी यांना 1,000 रुपयाचं कॅश प्राइज जे लावलं होतं. भास्करजी पार्टे साहेबांच्या शुभ हस्ते 1,000चा कॅश प्राइज आहे. यस, राकेश आवासकर आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच आणि गुलाबजी इरवे साहेब यांच्याकडून 500चं कॅश प्राइज. टोटल 1,500 रुपये राकेश साठी येत आहेत. टाळ्या झाल्या पाहिजेत. मॅन ऑफ द मॅच देखील द्यायचं आहे त्यांना लगेच पाहुण्यांकडून. टोटल धावसंख्या जर पाहिली राकेशची 35 धावा त्यांनी बनवल्या आणि त्याबरोबर बॉलिंग मध्ये 1 विकेट घेतलाय. वेल डन, वेल प्लेड. यावेळी लिडिंग एज घेतलं. चेंडू हवेत होतं. शॉर्ट सिलिमिट ऑफला झेल ड्रॉप झालाय. अवघड झेल होता, अगदी रेंजच्या बाहेर होता. प्रयत्न खूप केले होते क्षेत्ररक्षकांनी, मात्र झेल पकडता आला नाही. 1 धाव मिळाले आणि या 1 धावेने टोटल धाव संख्या 7 धावा. पुढचा सत्कार विकासजी माने साहेब. विकास माने साहेबांना विनंती आपण पुढे यावं. आपल्या शुभ हस्ते प्रकाश साहेबांच्या शुभ हस्ते इथे त्यांना सन्मानित केलं जात आहे. विकास माने साहेबांचं शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत मित्र पाहुण्यांसाठी. धन्यवाद देतो त्यांचा की असंच प्रेम सातत्याने या प्रतिष्ठानावरती आपलं राहू द्यात. त्याचबरोबर शेवटचा सन्मान अभिजित मानकर साहेब. अभिजित मानकर साहेबांना इथे सन्मानित केलं जात आहे. 1 षटक इथे संपलाय. 8 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात परळी संघाच्या. 2 विकेट जिथे शिवा दळवी आणि त्याच्यासोबत अल्पेश दळवी हे दोन्ही ताकदवर खेळाडू मैदानाबाहेर. इथे सत्कार होतोय. सन्माननीय अतिथी प्रमिल शिंदे यांच्यासाठी जो 500चं कॅश प्राइज लावलं होतं त्यांनी घेऊन जायचं आहे. प्रमिल शिंदे लवकर या. स्पर्धेचे मुख्य आयोजक देखील आहेत. परंतु असं असताना क्रिकेट खेळामध्ये खूप नाव ज्यांनी कमवलं सुधागड तालुक्यात असा प्रमिल शिंदे, मॅन फ्रॉम परळी. चला या प्रमिल साठी 500चं कॅश प्राइज जे लावलं होतं एमडी भाई यांनी ते त्यांनी घ्यायचं. प्रमिलजी या लवकर. आपण मॅच कडे वळूयात जिथे आपण पाहतोय षटक क्रमांक 2 सुरू आहे. अमीर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. पुन्हा एकदा मानखुरा एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज. बॅटिंग साठी कल्पेश आणि ऋतिक. कल्पेश नॉन स्ट्राइक साठी ऋतिक. विलासदादा युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रत्येक अतिथीला इथे सन्मानित केलं जात आहे. आणि खरं तर या प्रतिष्ठानाने जे ठरवलं होतं की सुधागड तालुक्यातल्या प्रत्येक खेळाडूंना एक मोठा प्लॅटफॉर्म द्यावा, त्याचं प्रत्यक्षदर्शी उदाहरण या स्पर्धेकडे आपण पाहतोय. आणि तळागाळातील प्रत्येक नेतृत्वाला इथे बोलवून सन्मानित केलं गेलंय. हेच वैभव आहे खरं तर या स्पर्धेचं. आदरणीय संदीपजी बोराडे साहेब माझ्यासोबत कॉम्बॉक्स मध्ये सज्ज आहेत. सरांना विनंती की पुढचे 3 षटकं लाईव्ह टेलिकास्ट करावं. येस, थँक्यू केतन सर. जाऊया मॅच कडे. अगदी वाईट बॉलचा इशारा जरुरी येत आहे मंचाकडून. थेट मैदानात पोहोचूया. खरं म्हणायला गेलं ना तर स्वप्नीलच्या गोलंदाजीचा एक वर्चस्व मैदानात कायम पाहायला मिळाला. अफलातून अटॅक पाहत होतं जिथे मात्र 2 तंदुरुस्त बॅटर, मी तर म्हणेल एक चांगली 2 शिकार जरूर स्वप्नीलने मैदानात घडवल्या. तर शिवशक्ती परळी टीमच्या शिवा दळवी बाद झाल्याच्या नंतर अल्पेश दळवीला सध्या मैदानात टिकणं फार अपेक्षित होता, परंतु एक चुकीचा शॉट जरूर मैदानात खेळला.
आणि तदनंतर अल्पेश दलवीची सुद्धा विकेट मैदानात पाहायला मिळाली. हे दोन धुरंधर जेव्हा बाद झालेत ना, तदनंतर ज्यांच्यानंतर वर्णी लागली ती कल्पेश दलवी आणि त्याच्या समेत ऋतिका माटर. परंतु आता त्याच्या माठमधून या ठिकाणी पटका पाहायला मिळतोय, तो जरूर आपण पाहतोय कल्पेश दलवी. आणि इथे काळाची गरज आहे शिवशक्ती पर्ले टीमसाठी, परंतु नवघर टीमचं जरूर कौतुक करेल. काय कमबॅक केलाय त्यांनी मैदानात, आणि या कमबॅकचं वैशिष्ट्य जर तुम्ही पाहायला गेलं तर अफलातून आहे, परंतु या षटकानंतर एक आठवण जरूर करून देईल मॅचच्या संदर्भातली. इथे चांगली बॉलिंग पाहायला मिळते या क्षणी पाहायला गेलं तर. धावा संख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत. पंचांचा नो बॉलचा इशारा, नो बॉलच्या मदतीने टोटल आता वाढली जाईल आणि धावा जाऊन पोहोचला त्या 14 या आकड्यावरती. 14 रन्स ऑन स्कोर बोर्ड. अगदी आपण पाहतोय सामन्यातली तफावत पाहायला मिळाली आहे या क्षणी. जर पाहायला गेलं तर नो बॉल आणि त्याच्यावरती विकेटचं पतन पाहायला मिळालं. आणि एकीकडे जर पाहायला गेलं ना तर या ठिकाणी बऱ्याचशे मान्यवर उपस्थित आहेत, मित्र परिवार ज्यांच्या समवेत फोटो सेशन चालू आहे. दादा, आज तुमच्या प्रेमाचं प्रतीक मैदानावरती पाहायला मिळते आहे, परंतु सध्या मंगेश दादा तलेकर थोडं टेन्शनमध्ये जरूर असतील, कारण त्यांना माहिती आहे की सध्या शिवशक्ती पर्ली टीमला ते सातत्यपूर्ण पॅक करत असतात. त्यांचे एक आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि आमचे प्रसिद्ध गायक रोशनजी वालगुडे सर, सुधागडचे परमेश माले या ठिकाणी उपस्थित आलेत. आपण सुद्धा मंचावरती दाखल व्हायचं आहे, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. फ्री हिट नो डाऊट त्याच्याकडे. क्या बात आहे. या ठिकाणी आमच्या या समालोचनासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. मनस्वी आपला आभार. परंतु दादा, मला एक आठवण ताजी करायची आहे. आज मला आठवतंय आणि गाण्याचं तर झालंयच, परंतु इथे दांडी गुल झाले. चला यष्ट्या पोचवा मैदानात, दांडी तुटली आहे, फर्निचर डिस्ट्रॉय झालंय. येस येस पाठवतो, काही काळजी करू नका. एक स्टंप जाऊ द्या दादा. तत्पूर्वी एक आठवण मी जरूर शेअर करेल. या आठवणीच्या विचाराने नक्कीच सर, खऱ्या अर्थाने जे स्टंप मैदानाच्या आतमध्ये घेऊन जात आहेत त्या प्रतिष्ठानचे मुख्य सहकारी, ज्यांनी सातत्याने सावळीसारखं काम विलासदादांच्या सोबत राहून या प्रतिष्ठानासाठी केलंय निस्वार्थीपणे, असे मंगेशजी देशमुख यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. स्वतः एसटी घेऊन त्यांनी मैदानात ते पोहोचलेत मंगेशजी देशमुख. आणि आज विशेष म्हणजे त्यांचा वाढदिवस आहे. आपल्या सर्व प्रतिष्ठानच्या वतीनं, उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीनं, प्रेक्षकांच्या वतीनं मंगेश दादा देशमुख जे स्टेजकडे चालत येत आहेत त्यांचं आपण वाढदिवसाच्या त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आणि आज खरं तर त्यांच्या चेहऱ्यावरची स्माइल सांगते की या प्रतिष्ठाने काय कमवलंय. बघा, धन्यवाद. टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. मानपूर्व त्यांना मंचावरती आपण बोलूयात. आणि स्वतः गायक रोशनजी वालगुडे साहेब यांनी खूप चांगलं कार्य केलंय. होणारा या ठिकाणी आपण या षटकानंतर फार आठवणी ताज्या करूया. दादा, विलास दादा, तुमच्याकडे एक आठवण जरूर मी शेअर करेल. मला आजही आठवत आहे की ही जी स्पर्धा आहे तुमच्या माध्यमातून जरूर मी म्हणेल विलासदादा युवा प्रतिष्ठानची आहे, परंतु एकीकडे मला आजही आठवत आहे की रायगडमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक स्पर्धा घडली गेली आणि ती स्पर्धा होती नवघर ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा थरार, जिथे डे नाईटच्या स्वरूपातली स्पर्धा होती. आणि मला आजही आठवते की मला सांगायला आठवेल की विलासदादा युवा प्रतिष्ठान आणि त्याच्या विरोधात या ठिकाणी आपल्याला टीम पाहायला मिळाली होती, ती म्हणजे संदेशदादा शिवालय युवा प्रतिष्ठान. या दोन संघादरम्यान एक प्रतिष्ठित सामना त्या स्पर्धेच्या ठिकाणी आपण अनुभवला होता. आणि त्या सगळ्या सामन्याचं श्रेय जर पाहायला गेलं तर चुरशीचा झाला. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच पोहोचले आणि खरोखर मी दाद दिली त्या व्यक्तिमत्वाची. ते व्यक्तिमत्व म्हणजे संकेतजी ठोकर आहे. अगदी ज्यांनी किमया आपल्या खांद्यावरती पेलवली आणि नवघर ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा थरार डे नाईट स्वरूपात ना भूतो ना भविष्यातही पाहायला मिळाला. एक जबरदस्त मॅचेसचं आयोजन त्यांच्या माध्यमातून केल्यानं पुढच्या वर्षी पुन्हा एकदा ती स्पर्धा आपल्या भेटीला जरूर येईल. क्या बात आहे. उपसरपंच संजय दादा मोरे यांच्याकडून नवघर टीमला पारितोषिक लागलं जात आहे. बॅक टू बॅक 3 विकेट जर आल्या तर तब्बल 10,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. बॅक टू बॅक 3 विकेट. आता कुठेतरी मी तर म्हणेल सेटलमेंटची गरज होती,
परंतु असो संजय दादा मोरे टेन्शन मध्ये येतील. इथे काय घडलंय जाऊया पंचांकडे, परंतु इथे आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये लेग बायच्या स्वरूपात सही सलामत पोचलेला बॅटर पाहायला मिळाला. एक धाव जरूर येईल. एका धावेच्या मदतीने धावत संख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचले ती 17 आकड्यावरती. अगदी आपण पाहतोय ना की बॅटकट आहे का पंच, ओके सॉरी, असो चला जाऊया मॅच कडे. कारण एकीकडे जर पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण अनुभवतोय अनिल अमित. शिवशक्ती परली संघाचा एकीकडे कंबारडा मित्र म्हणेल पार मोडून टाकलं ज्यावेळी 2 विकेट गमावल्या, जे म्हणजे शिवा दलवी नावाचं वादळ फार मोठं शांत केलं ते मात्र स्वप्नील या गोलंदाजाने. तदनंतर अल्पेश दलवी जो मात्र आधारस्तंभ झाला होता, परंतु इथे कल्पेशने डाव सावरण्याचा प्रयत्न जरूर केलाय. त्यानंतर ऋतिक बाद झालेत. आता विनोद मैदानात दाखल आहेत. पुन्हा एकदा फटका सजवला जातोय, बॉल जातोय तो मात्र डीप मिड विकेट रिजन 4 धाब्यांसाठी. आता येईल उशिराचा हा चौकार. डीज क्या बात आहे. कौतुक करेल या गाण्याचं, कारण या गाण्याचे बोल ज्यांच्या माध्यमातून रचले गेलेत ते आमचे सुधागडचे परमेश माले, रोशनजी वालगुडे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांच्या आवाजात या दोन्ही लहरी प्रसारित झाल्यात ते आमचे कर्जतचे सुप्रसिद्ध गायक सुमेश जाधव यांच्या आवाजात या दोन्ही लहरी पाहायला मिळत आहेत. अगदी दोघांचं कॉम्बिनेशन फार चांगलं आहे. चांगला फटका यावेळी नो आणि त्याच्यावरती सोने पे सुहागा. इथे हा खणखणीत दणदणीत चौकार ठोकतो डीजे. आमिर नावात श्रीमंती जरूर आहे, परंतु सध्या ही श्रीमंती बहाल केली तुम्ही शिवशक्ती परली टीमला, आणि इतकी बहाल केली आहे की असं म्हणतात ना की विदाउट कष्टाची मेहनत या ठिकाणी कामी आली आहे. कारण नो बॉल वरती चौकार म्हणजे मी मगाशीच म्हटलं की सोने पे सुहागा. हा नो बॉल आलाय. नो बॉल ने 4 धावा. सेकंड बीमर सर, बॉलर चेंज होईल इथे. यस स्वयं गोलंदाजी करतायत. चला टेक्निकल टीम आणि ऑफिशियल थर्ड अंपायर, बाकी कोणी नसेल. आमचे तिसरे अंपायर, चला या आपण. सर ऑफिशियल थर्ड अंपायरचं जरूर रेफर केलंय, परंतु मी नमूद करेल या ठिकाणी फ्री हिट होतं आणि सर आपला निर्णय आमच्यापर्यंत येऊ द्या. हा फ्री हिट होता त्यामुळे मला वाटतं बॅटर वाचले जातील. यस, कारण नियमानुसार आपण जसं पाहतो ना की स्टंपिंगची जी विकेट असते ती बॉलरच्या खात्यात गणली जाते.
जाऊया मॅचकडे. अगदी या बॉलवरती फ्री हिटचा इशारा होता, जिथे मात्र बॅटर वाचले जातील, कारण क्रिकेटचे काही नियम आहेत आणि या नियमांकडे आपल्याला जावं लागतं. दरम्यान जर आपण पाहायला गेलं तर इथे 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि टोटल जाऊन पोहोचलाय ती 26 या आकड्यावरती. कुठेतरी आशेची किरणे आता जागृत होत आहे ते शिवशक्ती परले टीमला. आणि प्रत्येक चौकारासाठी विलासदादा पालवे यांच्याकडून मात्र 100 रुपयांचं आणि प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. पहा पारितोषिक सोपी लावलेत. मंगेश दादा इतकं गुणगौरव. मंगेश दादा काय अरेंजमेंट काय पुढची? वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तुम्हाला, परंतु पुढची अरेंजमेंट काय तुमच्याकडून? प्रश्न केलेला बरा. रात्रीच घरी निघायचं की सकाळी निघायचं हा प्रश्न पडलाय आम्हाला, म्हणून विचारलं. जवळ मॅचकडे अगदी सांघिक कोड्याचा 3रं षटक गोलंदाजी मार्क वरती मंगेश. मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर्वांना विनंती की आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचंय. शार्वे लाईट सेवा, रिया डीजे परले, रुपेश जाधव यांच्या विद्यमानाने आपण पाहायला गेलं तर आज हा सगळा सम्मेलन घडून आलाय आणि त्यांचं सुद्धा कौतुक करणं फार गरजेचं आहे. फ्लड लाईट आपण पाहतोय, त्यानंतर आमचे डीजेची वाजंत्री रुपेश जाधव, लगातार 3 चौकार 3 षटकासाठी संजय दादा मोरे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचे कॅश प्राइज आणि लगातार 3 विकेटसाठी 10,000 रुपये. क्या बात आहे दादा. सध्या आता पाहायला गेलं तर इथे फार मोठं समीकरण आहे. एकीकडे शिवशक्ती परली आणि त्याच्या विरोधात नवगर टीम या ठिकाणी पाहायला मिळते. बॅक टू बॅक 3 चकड्यांसाठी 1000 रुपयांचे कॅश प्राइज. नाव सांगा. सुरेश दादा वाघ यांच्याकडून. टायगर अभि जिंदा आहे. मंगेश दादा तलेकर यांनी स्पॉन्सर केलेला हा संघ आपण पाहतोय. थोडा धोक्यात होता, अडकित्यात सापडला होता 2 विकेट गमावल्याच्या नंतर, परंतु थोडासा मित्र म्हणेल या ठिकाणी कल्पेशने डाव सावरण्याचा प्रयत्न जरूर केलाय आणि त्याला विनोद एक चांगली साथ देतोय. मंगेशचा हा बॉल आउटसाइड द ऑफ इट इज वाईट. भर रात्री पंचांना कवायतीचा प्रकार सादर करायला लागलाय. 29 धावा धावफलकावरती आहेत. पहा जमिनी समांतर त्यांनी हात केलं, सांगितलं की सकाळची स्कूल सुरू झाले आणि आता मात्र पहिला कार्यक्रम असतो तो म्हणजे फिटनेस जपण्यासाठी केली जाणारी कवायत. चांगला स्ट्रोक, वाट अ बॅटिंग. इथे समालोचन कक्षाला दिली गेलेली सलामी. जोरदार टाळ्या. डीजे कमान. संजय दादा मोरे थांबा, काळजी करू नका. काळजी करण्याचं कारणच नाहीये. मी तर म्हणेल एक षटकार येऊ द्या, त्यानंतर स्वतःच्या हाताने द्या. ते आमच्याकडे जर आलं तर मात्र ते आमच्याकडे राहू शकता, परंतु यावेळी उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक तैनात आणि परतावं लागेल विनोद पाटीलला. गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग. विकेट नंबर 4. संधी निर्माण केली होती गोलंदाजाने. मी तर म्हणेल मंगेश कुठेतरी चुकी घडत होती आणि या चुकीला मिळत नव्हती माफी, परंतु बॅटरने बॅट अशी साकारली की बॉल मात्र उंच हवेत पाहायला मिळाला. जर याला लांबी मिळाली असती तर या सामन्याचं चित्र आणखी वेगळं पाहायला मिळालं असतं. पारितोषिक बाजूला राहू द्या, त्याकडे पाहणं चुकीचं होतं, परंतु इथे हा षटकार जर आला असता
तर स्पर्धेत ती पहिली षटकार हॅट्रिक सुद्धा मला वाटतं या ठिकाणी पाहायला मिळाली असती आणि इथे संघाची जी ढासळलेली अवस्था होती शिवशक्ती परलीची ती जरा मजबूत स्थितीत आली असती, परंतु आता सध्या 2 षटकाराने एक सुंदररित्या कमबॅक यावेळी मात्र पाहायला मिळालाय. टोटल अद्याप जाऊन पोहोचले 41 या आकड्यावरती. आशा पल्लवित केल्यात बॅटिंग लाईनने. जर या धावा 50+ जरी झाल्या तरी नवघर टीम सध्या मी तर म्हणेल फार मोठ्या संकटात येऊ शकते, कारण इथे आजच्या परिस्थितीचा विचार करायला गेला तर 50च्या पुढे धावसंख्या पाहायला मिळाली नाहीये. कल्पेश दलवे यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला रोशनजी वालकुडे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. प्रत्येक षटकार कल्पेश संधीचं सोनं करायचं आज मैदानात. वाघे टायगर अभि जिंदा यांच्याकडून कल्पेशनं प्रत्येक षटकाराला 200 रुपये. इथे एक धाव कंप्लीट होईल. फार मोठा संघर्ष करावा लागला. शिवशक्ती परली टीम अल्पेश दलवी आणि शिवा दलवी यांच्या नावाने ओळखली जाणारी टीम, परंतु मिडल ऑर्डर वरती जे बॅटर आलेत त्यांनी आता संधी निर्माण करून घेतली आहे. इथे फटका जरूर सजवलाय. चला थर्ड अंपायर रेफर केला गेलाय. तिसरे ऑफिशियल चला या त्वरित सर रन. काही क्षणातच आपल्याला हा निर्णय आपल्यापर्यंत जरुरी. आमची टेक्निकल टीम SS लाईव्ह आणि त्यांच्या समेत आमचे तिसरे ऑफिशियल या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. फेअर डिलिव्हरी. नाही कुठे वाचतात ते त्यांना समजून गेलं. अगदी मी तर म्हणे डीजेचे नव्हती, केतन पाटील यांची करामत होती. असो 42 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. वाजवी 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्ती पथावरती आलाय. 42 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. आणि तदनंतर आपण पाहतो या ठिकाणी गोविंद आणि त्याच्या समवेत कल्पेश. फार चांगला डाव सावरलाय कल्पेशने मी तर म्हणेल. अगदी विकेट गमावल्याच्या नंतर वनडाऊनला आलेला खेळाडू अजूनही मैदानात टिकून आहे. ओमकार गोलंदाजी मार्कवर. नवघर ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा तरार अनुभवलाय विलासदादा पाळवे यांच्या संगतीने. खरं म्हणायला गेलं तर शेवाळे साहेबांचं प्रतिष्ठान आणि विलासदादा पाळवे यांचं युवा प्रतिष्ठान यांची ती रोमहर्षक मॅच मी तर विसरू शकत नाही. इतकी सुंदररित्या आणि खरोखर संकेत टकोरे यांचं कौतुक करेन. सातत्यपूर्ण ग्रामपंचायत प्रीमियर लीग. विलासदादांना सुद्धा माहिती आहे की मी इतकी मोठी स्पर्धा या ठिकाणी अरेंज करतोय, मला किती त्रास होतोय, परंतु ग्रामपंचायत प्रीमियर लीग आणि ती डे नाईट स्वरूपात ती संकेत टकोरे यांनी केली ही मात्र फार महत्त्वपूर्ण आहे. पुढच्या वर्षी त्यांनी सांगितलं की दर 3 वर्षांनी ती स्पर्धा पाहायला मिळेल.
हवाई सफर गोविंद 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 लगाओ भाई डीजे गाना। श्रीरंग मोहिते यांच्याकडून तब्बल 500 रुपये या षटकारासाठी गोविंद साठी आहेत। क्या बात है वाइट डीजे डीजे बजाओ यार, थोड़ा अंपायर को नाचने दो यार। चांगला फटका यावेळी मात्र टीप एक्स्ट्रा बॉल जातोय सीमारेखा पार। सध्या गोविंद मैदानात छाग आहे, कारण मी मगाशीच म्हटलं होतं नवघर टीम का इथे 50च्या पुढे जर धावा आल्या तर थोड्या मोठ्या संकटात तुम्ही जरूर याल, कारण इथे ज्या धावा शिवशक्ती परली टीमला ज्यांच्या धावफलकावरती पाहिजे होत्या त्या जरूर आल्यात आणि टोटल आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती मात्र 53 या आकड्यावरती। 53 धावा धावफलकावरती आहेत। अजूनही काही बॉल शिल्लक आहेत, 4 बॉल बाकी आहेत। पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईट। वेगळी करामत ओमकार ज्या गोलंदाजीसाठी ओळखले जाता, ज्या गोलंदाजीचा एक मनसुबा तुमच्या मनात आहे, ती गोलंदाजी आज मात्र मैदानावरती येत नाहीये। थोडं कठीण परिस्थितीवरती नवघर टीम, कारण पहिल्या षटकाचा विचार करायला गेला महत्त्वपूर्ण 2 विकेट गेल्याच्या नंतर अडकीत सापडलेली शिवशक्ती परले टीम आता मात्र घोडखिंड लढवतीये। गोविंद नावाचं वादळ आणि या वादळाने अगदी तमाम क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध केलंय। इथे डॉट आलाय, प्रयत्न केला गेलाय, अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत। धावफलक 53 या आकड्यावरती पाहायला मिळतंय। 53 रन्स स्कोरबोर्ड। त्रेपन्न धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात अद्यापर्यंत आपण पाहतोय। आता गोलंदाज मैदानावरती हावी झालेत। मी म्हटलं ना की पहिले काही बॉल हे गोविंदचे होते, परंतु आता एक नजाकत पाहायला मिळते ती मात्र ओमकार या गोलंदाजाकडून। स्टँडिंग डिलिव्हरी, बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट। गोविंदच्या पार्ट मधून येतोय आणखी एक दमदार षटकार, पंचांचा नो बॉलचा इशारा। एकसष्ट धावा धावफलकावरती न्यू बॉल द्या मैदान आला आला मॅच बॉल आलाय। काही टेन्शन घेऊ नका, पाठी राखे असे आहेत ना की जाऊन आणतील तो बॉल, कारण त्या बॉलवरती आलाय षटकार। धावा संख्या जाऊन पोहोचले ती टोटल 61 या आकड्यावरती। 61 रन्स ऑन स्कोर बोर्ड। पुन्हा एकदा फटका सजवला जातो, यावेळी एक धाव जरूर कंप्लीट होईल। दुसऱ्या धावेचा प्रयत्न पंबल पाहायला मिळाला। गुड रनिंग बिटवीन द विकेट,
या येथील 2 धावा 61 धावसंख्येच्या नंतर टोटल 2 वाढली गेली, अगदी जाऊन पोहोचली होती मात्र 63 आकड्यावरती. असं वाटलं नव्हतं या मॅच मध्ये. खरं म्हणायला गेलं तर शिवशक्ती परलीच्या धावफलकावरती मोठ्या धावा उभारल्या जातील. आतापर्यंतची या रजनीमधली हायेस्ट धावसंख्या. या येथील 2 धावा 2 धावेच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचले 65 आकड्यावरती. विजयासाठी आता येणारे 24 बॉल आणि 66 धावसंख्येची गरज आहे. सामन्यातलं समीकरण काय ते पाहूयात. सर्व प्रेक्षक वर्गाला विनंती की बाउंड्री लाईनच्या आतमध्ये कोणी पाय ठेवून बसू नका, विनंती आपणास. क्या बात आहे. आदरणीय आमचे पाहुणे बजरंग मोहिते दादा यांच्याकडून एक अनोखं पारितोषिक लागलंय. स्टेजवरती षटकार आला तर 500 रुपये. दादा टेनिसचं आहे म्हणून ठीक आहे, लेदरचं असतं तर मला वाटतं आपल्याला व्यासपीठाच्या खाली जावं लागलं असतं, कारण यांचा काही भरोसा नाही आहे. येतोय षटकार स्टेजवर गॅरंटेड येतात. आम्हाला चांगले अनुभव आहेत. 65 धावा धावफलकावरती आहेत आणि विजयासाठी 66 धावसंख्येची गरज आहे. आणि या वलयात मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूयात अर्थातच आणखी गोड आवाज या ठिकाणी नितीजी पाटील यांचा. नक्कीच. खरं तर रात्रीचे ऑलमोस्ट इथे 1:17 झालेले आहेत आणि असताना सुद्धा प्रेक्षकांची अलोट गर्दी आज सुधागड तालुक्यातल्या या मानाच्या स्पर्धेत इथे पाहायला मिळते. आणि रात्री 1 वाजता देखील पाहुण्यांचा सत्कार इथे होतो. याचा अर्थ आपण आयुष्यात काय कमवलं तर ती माणसं कमवली, ही ओळख आहे विलासदादांची. आज प्रामुख्याने खरं तर 3रा दिवस असताना सुद्धा आम्ही संध्याकाळी 7 वाजल्यापासून रात्रीचे 1 वाजेपर्यंत पाहिलं की एवढे सगळे पाहुणे या स्पर्धेला शुभ आशीर्वाद पाठिंबा देण्यासाठी येत आहेत. हे वैभव आहे, हे कमवलं खरं तर विलासदादांनी. प्रतिष्ठानाच्या माध्यमातून कित्येक समाजात चांगल्या पद्धतीचं कार्य या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. आज खरं तर रजनी स्पर्धा नाईटची टुर्नामेंट इथे ऑर्गनाईज केले गेले. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. प्रेक्षकांना विनंती हीच आहे की मेगा संडे त्याला फंड करण्यासाठी आपण सगळ्यांनी आवर्जून इथे उपस्थित राहा. अशाच संख्येने इथे हे प्रेम द्या. प्रामुख्याने आज अगदी पळी गावाच्या लगत असलेले सुंदर असं मैदान आणि तालुक्यातील तळागाळ्यातील प्रत्येक टीम्सना इथे दिलेली संधी. नितेश पाटील यांचा आवाज आपण ऐकतोय आणि खरं तर आताच संदीपजी बोराडे साहेबांचा आवाज आपण ऐकला. आणि खरं तर आज पाहिलं गेलं तर क्रिकेटच्या पटलावरती आज चॅम्पियन ट्रॉफी सारखी एक मोठी स्पर्धा इंटरनॅशनल लेवलला सुरू आहे. आणि असं असताना भारतीय संघाने बांगलादेश संघाविरुद्ध विजय संपादन केलं आणि उद्या शार्प 2:30 वाजता भारत वर्सेस पाकिस्तान असा एक सामना रंगणार आहे. त्याचा आनंद देखील आपण घ्या. परंतु इथे मात्र टी ब्रेक झालाय. शार्प 1 वाजता इथे विलासदादांनी आम्हाला चहाची व्यवस्था करून दिली आहे आणि खरं तर हे गरजेचं असतं. समालोचन कक्षात आम्ही म्हणतो की समालोचकाचा हार्ट काय तो माईक असतो आणि माईक चालवण्याचं काम डीजे सिस्टम तांडेल डीजे सुधागड तालुक्यातील दमदार आवाज त्यांचा इथे डीजे सिस्टम आम्हाला मिळालाय. आणि खरं तर आज पाहायला गेलं तर मारुतीजी शेळके साहेब खरोखरच खूप चांगला क्रिकेटचं तुम्ही दमदार आयोजन केलंय. प्रतिष्ठानामध्ये एक मी पाहिलं की सुधागड तालुक्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींना एकत्र करून एक संघटित करून या प्रतिष्ठानाची स्थापना आपण केली आणि सगळ्यांनी ठरवलं की या प्रतिष्ठानाला नाव द्यायचं ते विलासदादांचं, कारण या व्यक्तिमत्वानी माणसं जिंकलीत. आज खऱ्या अर्थाने प्रतिष्ठानाचं नाव विलासदादा प्रतिष्ठान म्हणून इथे आपण पाहतोय आणि रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात ही स्पर्धा पाहिली जाते आणि खरं तर हेच कमवलं विलासदादांनी. 3 दिवस सतत प्रत्येक अतिथींना सन्मानित करून इथं बोलवलं जातं, सन्मानित केलं जातं. क्रीडा क्षेत्रातील असो, आध्यात्मिक क्षेत्रातील असो, सांस्कृतिक क्षेत्रातील असो किंवा राजकीय क्षेत्रातील असो, पक्ष कोणताही असो, पण ज्या लोकांनी समाजासाठी कार्य केलंय त्यांना इथं बोलवून सन्मानित केलं जातंय.
हे वैभव आहे. थोड्या वेळापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील इथं सन्मानित केलं गेलं. याचा अर्थ विलासदादांचं नेटवर्क हे फक्त आपल्या स्वतःच्या पक्षापुरतं नसून ते सामाजिक कार्यामध्ये जास्तीत जास्त त्यांचं कार्य आहे आणि म्हणूनच हे जबरदस्त क्रिकेटचा थरार इथे आपण पाहतोय आणि त्या माध्यमातूनच समाजातील प्रत्येक घटकाला इथे सन्मानित केलं जात आहे. वर टू माईक नितेश पाटील. निश्चितच केतन पाटील, आपण बघतोय की विलासदादा युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही रजनी स्पर्धा पाहायला मिळते, प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. खरोखरच स्पर्धेच्या माध्यमातून सांगायचं झालं तर ही स्पर्धा मानाची आहे, ही स्पर्धा अभिमानाची आहे, ही स्पर्धा स्वाभिमानाची आहे मित्रांनो, आणि ही स्पर्धा जल्लोषाची आहे. ही स्पर्धा आपल्या हक्काची आहे, ही स्पर्धा प्रतिष्ठेची आहे, ही स्पर्धा सन्मानाची आहे आणि ही स्पर्धा विलासदादा प्रतिष्ठानची आहे, युवा प्रतिष्ठानची. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. पहिल्याच चेंडूवर येतो एक जबरदस्त खणखणीत दणदणीत ब्रँडेड चौकार. डीजे मैदानामध्ये वळतोय. एका बाजूला नवघर संघ, एका बाजूला शिवशक्ती पळली संघ. दोन्ही हात एकमेकांसोबत करतायत. 24 चेंडू 64 धावांचा पाठलाग करत असता आपण बघतोय. P1चा षटक चालू आहे. P1च्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती आपण बघितलं एक जबरदस्त आलेला चौकार. प्रति षटका मागे आपण बघतोय की 16.5 ची सरासरी गाठायची आहे. $66 टू विन आहे. शेखर दलबी आज जर या कॅश प्राइज आलेले बघा, प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये आणि षटकारासाठी 200 रुपये. अनंत पवार साहेबांनी यांच्याकडून कॅश प्राइज आहे बघा. पहिल्या चेंडूवर एक चौकार आलाय. दुसऱ्या चेंडूवर मध्ये आपण बघितलं की मरीन ड्राईव्ह पेक्षा हा एक जबरदस्त कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि राजा हा फलंदाज दाखवून देतोय की हम भी किसी से कम नहीं है. ईट का जवाब पत्थर से पाहायला मिळतोय मैदानामध्ये. पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवर आलेत 2 चौकार. आज ऋतिक है यासाठी कॅश प्राइज आले बघा. अक्षय नकाते यांचे मोठे बंधू, त्यांच्याकडून याला प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे बघा. आत्मविश्वास वाढवणारी ही प्रत्येक प्रेक्षक वर्ग आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. परंतु 3 चेंडूवर 3 चौकार लगावल्यावर एक कॅश प्राइज होता आमचे. हा मात्र पाहायला मिळाला एक जबरदस्त क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका, एक आत्मविश्वासी फटका पाहायला मिळाला. बॅक टू बॅक येतो एक 3रा चौकार आणि मी तर म्हणेन की चांगल्या कत्तल करतोय गोलंदाजाची पहिल्या P1च्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. नामदेवजी साठे साहेब यांच्याकडून ऑफर आली आहे. प्रत्येक षटकाराला 100चं कॅश प्राइज, समा असेल 500चं कॅश प्राइज आहे आणि त्याबरोबरच बॅट्समन राजेश यांनी जर 50 मारलं, नक्कीच राजेश बॅट्समन यांनी आजच खरं तर ग्रामीण क्रिकेटच्या स्पर्धेत 50 धावा एक मॅच मध्ये केल्यात, 50 रन्स. बरोबर आहे. एक अनुभवी खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. सलामीची सलामीवीर जोडी, एका बाजूला राजा, एका बाजूला आपण बघतोय शेखर नवघर संघाकडून. परंतु गोलंदाज मात्र अडचणीत सापडला जातो P1च्या पॉवर प्ले षटकामध्ये. परंतु आता काय घडतंय, काय बिघडतंय मैदानामध्ये, इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त करून ठेवल्यात. पहिला विकेट, पहिला हादरा, पहिला गडी गारत होतोय. डीजे मास्टर पहन के कोई गांधी जी नहीं होता और 3 चौके लगाकर कोई युवराज सिंह नहीं होता. एक नंबर जबरदस्त कमबॅक केलाय गोलंदाजी करत असताना गोलंदाज ऋतिक यानं. आणि या ठिकाणी आपण बघितलं मैदानामध्ये एक जबरदस्त चुरस पाहायला मिळते. बॅट आणि चेंडूमध्ये संघर्ष खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय. जिथे मात्र धावा गोळा करायच्या आहेत मैदानामध्ये 20 चेंडू बाकी आहेत आणि धावा गोळा करायचे 54. 54 रन्स रिक्वायर्ड अजून आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच ऑफर आलाय.
शहजाद भाई यांच्याकडून 500चा कॅश प्राइज असेल प्रत्येक विकेटसाठी. ऋतिकसाठी ऑफर आहे 20,000चा कॅश प्राइज असेल जर हा मॅच जिंकला नवघर संघाने. आणि सन्माननीय उपसरपंच नवघरचे संजयजी मोरे साहेब यांच्याकडून 20,000 एकदा. आणि खरं तर नितेश पाटील त्यांनी आणलेली कॅश आम्ही पाहिली एटीएम मधून करकरीत नोटा आणल्यात. फक्त नवघर संघाने खेळ दाखवा. बरोबर आहे साहेबांचं खरोखरच मी अभिनंदन करेन कारण की प्रत्येक खेळाडूचं या ठिकाणी उत्साह वाढवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतं. सरपंच साहेब धन्यवाद. आणि खरोखरच आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. खरं तर नितेश पाटील सरपंचासाठी एकच शब्द बोलेन की पैशाने श्रीमंत या जगात भरपूर माणसं आहेत पण मनाने श्रीमंत असणाऱ्या या परमेश्वरांनी धर्तीवरती मोजकीच माणसं पाठवलीत. त्यातलंच एक रत्न आपल्या समोर बसलंय संजयजी मोरे साहेब. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 20,000चा कॅश प्राइज लावलाय. आणि नक्कीच प्रामुख्याने विलासदादांनी आवर्जून 2 वेळा उल्लेख करून सांगितला की या मंडळाला त्यांनी नेहमीच सहकार्य केलंय. असं म्हणतात ना की परमेश्वराने या धर्तीवरती मोजकीच रत्न पाठवलीत. त्या रत्नातील एक किमती रत्न म्हणजे नवघरचे उपसरपंच संजयजी मोरे साहेब धन्यवाद. निश्चितच आपण बघतोय की नाईट रजनीचे या ठिकाणी आपण बघतोय की 1:30 वाजलेत आणि 1:30 वाजलेत तरी प्रेक्षक राजांचं देखील मनपूर्वक आभार या विलासदादा युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून. कारण की प्रेक्षक जेव्हा वर्ग जास्त असतो तेव्हा मित्रांनो खऱ्या अर्थानं खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद चांगलं या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळतं. आता मात्र या ठिकाणी थोडंसं जखडून ठेवण्याचं काम पाहायला मिळालं. P1चं पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी मार्गस्थ लागलंय. P1च्या षटकानंतर आपण बघितलं की पहिल्या 3 चेंडूवर आलेले 3 चौकार आले तदनंतर आलेले 3 डॉट चेंडू. नामदेवजी साठे साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाचा अस्त्र यूज केला जातोय. अल्पेश दळवी नावाचं अस्त्र यूज केला जातोय. आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर पाहिली तर मित्रांनो तर निश्चितच शॉर्ट कव्हर डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. इथे मात्र थोडस या ठिकाणी चान्स बनला होता परंतु क्रिकेट मध्ये या ठिकाणी एफर्ट्स पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून झेल घेण्याचा प्रयत्न निश्चितच झाला परंतु या ठिकाणी थोडासा अवे फ्रॉम द बॉडी असलेला हा झेल निश्चितच धरतीस धान पाहायला मिळाला आणि एकच धाव डबल कव्हर लगावली जाते. खरोखरच चुरस पाहायला मिळते. दोन्ही ताकदवर संघ आहेत. दोन्ही एका बाजूला शिवशक्ती परळी संघ आणि त्याच्याबरोबर त्याच्या मदतीने 2 हात करतोय तो म्हणजे नवघर संघ. आमचे या ठिकाणी उपाध्यक्ष उपसरपंच साहेब संजयजी मोरे यांचा गावचा संघ आपण बघतोय. खरोखरच प्रत्येक चेंडूवर बक्षीस पाहायला मिळतोय. आता थोडस गती परिवर्तन शोल्डरचा वापर केलाय. मैदानामध्ये काय घडतंय शॉर्ट सीडी मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकच धाव डबल कव्हर पुन्हा एकदा लगावली जाते. पहिलं षटक मार्गस्थ झाल्यानंतर दुसरं षटक हाताळलं गेलंय. गोलंदाज मात्र अल्पेश दळवी यांच्या माध्यमातून प्रत्येक चेंडूवरती आपण पाहिलं की व्हेरिएशन भरी गोलंदाजी मैदानामध्ये खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. आपण पाहिलं तर एक शांत आणि क्रिकेट हॅलो विकेटच्या हॅट्रिक साठी सन्माननीय संजयजी मोरे साहेब यांच्याकडून 10,000चा कॅश प्राइज आहे. दोन्ही संघासाठी ऑफर आहे. त्याच्यामुळे बघा जर नवघर संघ जिंकले तर 20,000 आणि विकेटची हॅट्रिक घेतली फिल्डिंग करणाऱ्या टीमने तर 10,000चा कॅश प्राइज. खऱ्या अर्थानं मी त्यासोबतच नितेश पाटील जसं थोड्या वेळापूर्वी आपण उल्लेख केला की मनाची श्रीमंती कशी असते. आज विलासदादा प्रतिष्ठान क्रिकेटच्या या रजनी स्पर्धेत सन्माननीय मोरे साहेबांनी 5,000 रुपयाचं इथे देणगी दिलेले त्यांचं विशेष आम्ही आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा अल्पेश तयार गोलंदाजीसाठी. इथे मात्र तेच तर्रार गोलंदाजी पाहायला मिळते. खरोखर या ठिकाणी आपण आठवण करून देईल मिचेल स्टार्कची ऑस्ट्रेलियाकडून खेळत असताना. त्याचबरोबर दिघोड्याचा विश्वजित ठाकूर या गोलंदाजासाठी देखील आठवण करून देईल. आज मैदानामध्ये या ठिकाणी चुरस पाहायला मिळते. या ठिकाणी खरोखरच मी मोरे साहेबांचा खरोखरच धन्यवाद म्हणेल की समालोचन कक्षामध्ये देखील कॉमेंट्रीसाठी यांनी कॅश प्राइज दिलेले आहेत 1,000 रुपयाचं. खरोखरच त्यांचं देखील मी मनाच्या अंतकरणापासून स्वागत करेन, धन्यवाद बोलेन. कारण की अशा
स्वरूपाचे नेतृत्व असे या ठिकाणी प्रकारचे दातृत्व असणारी मंडळी आपल्याला या समाजामध्ये कमी मिळतात मित्रांनो. आणि तेच व्यक्तिमत्व आज या व्यासपीठावरती लाभलंय संजयजी मोरे साहेबांच्या माध्यमातून. परंतु मैदानामध्ये काय घडतंय काय बिघडतंय आपण बघतोय. चला जबरदस्त इथे विकेट आलाय फलंदाज बाद. बट डीजेला संधी देण्यापूर्वी एक ऑफर आलाय. जर नवघर संघाने हा सामना जिंकला तर मिलिंद साहेब देशमुख यांच्याकडून 50,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. काय ऑफर आहे. सुधागड तालुक्याचे ते शिवसेनेचे संपर्क प्रमुख आहेत सन्माननीय मनोजदादा देशमुख, मिलिंददादा देशमुख यांच्याकडून या ठिकाणी ऑफर आहे 50,000चं कॅश प्राइज. आणि खरोखरच शिवसेनेचं नेतृत्व सुधागड तालुक्यात ते करतात आणि निश्चितपणे नवघर संघासाठी एक मोठी अपॉर्च्युनिटी, मोठी संधी इथे उपलब्ध करून दिली आहे. नितेश निश्चितच या ठिकाणी मैदानाकडे वळतोय. 2 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी संपलाय. 16 धावा धावफलकावर पाहायला मिळतात 2 गड्याच्या मदतीनं. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 50 धावा धावफलकावर लगावायच्या आहेत. तर निश्चितच प्रति षटकामागे 25 ची सरासरी गाठायची आहे. परंतु केतन पाटील, मी बऱ्याचशा टुर्नामेंट्स मध्ये समालोचन केलं, परंतु या विलासदादा युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण बघतोय की बक्षिसांची खैरात खऱ्या अर्थानं मी पहिल्यांदा बघतोय या मैदानामध्ये. आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या विलासदादा युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण बघतोय की अप्रतिम दर्जाचं आयोजन आणि नियोजन पाहायला मिळतोय. नितेश खरं तर बघायला गेलं तर या सुधागड तालुक्याने काय दिलं. बऱ्याच वर्ष क्रिकेटचं समालोचन आम्ही इथे केलंय. खूप सारं प्रेम मिळालंय आणि प्रेक्षक असो किंवा आयोजक असो किंवा त्याचबरोबर इथे असणारे सर्व मान्यवर मंडळी असो त्यांच्या माध्यमातून खेळाडूला प्रवृत्त केलं जातं. त्यांना चांगलं खेळ केला तर त्याचा फायदा देखील झाला करता येतो, त्याचा फायदा मिळतो असं नेहमीच चित्र दिसलंय. मोरे साहेब आमच्यातून खरं तर रजा घेत आहेत. संजयजी मोरे साहेब, मनाची श्रीमंती त्यांची आम्ही फार पाहिली. आणि आज 20,000चं कॅश प्राइज आहे नवघर संघाने सामना जिंकला तर. आणि समोरच्या टीमला देखील ऑफर आहे. हॅट्रिक घेतला विकेटचा तर 10,000चा कॅश प्राइज. पुन्हा एकदा या ठिकाणी अप्पर एज लिडिंग एज लागून चेंडू शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. एक धाव फलंदाज या ठिकाणी पूर्ण करतोय. का या ठिकाणी निश्चितच डायरेक्ट हिट झाला असता कदाचित धावचीच्या स्वरूपात विकेट बाद झाला असता. परंतु या ठिकाणी क्रिकेटमध्ये केतन पाटील नेहमीच असतं. जर तरची भाषा आपण कधी वापरत नाहीये. एक धावफलकावर लगावले जाते. उर्वरित 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा गोला करायचे आहेत 48. 48 धावा 10 चेंडू 48 धावा 48 धावा 10 चेंडूंचं समीकरण. चेंडू हवेमध्ये आहे. उंची जास्त लांबी कमी असणार हा फटका स्वतः या ठिकाणी यष्टी रक्षक शिवा दळवी त्या ठिकाणी चूक करतोय. झेल मात्र धरतीला दान केला जातोय. इथे मात्र धावा गोला केल्या जात आहेत. 2 धावा आणि 2 धावेनं धावफलक पुढे सरकला जातोय. जिथे मात्र आपण बघतोय 66 धावांचा पाठलाग करत असताना धावफलकाचा विचार केला तर 20 धावा धावफलकावर लागल्यात. पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर अल्पेश यानं एक चांगली वाजवी फलंदाजी पाहायला मिळाली. आता मात्र थोडंसं गोलंदाजीत देखील अल्पेश यांनी चांगली कामगिरी केली आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून इथे मात्र काय घडलं जात आहे मैदानामध्ये. बॅटची अप्पर एज लागून चेंडू जातोय शॉर्ट थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. येतो एक झेल जबरदस्त आणि फलंदाज मात्र इथे माघारी परततोय. शंकर डीजे मैदानामध्ये अतिशय सुंदर अशी धून पाहायला मिळाली. डीजे तांडेल यांच्या माध्यमातून खरोखरच या नाईट रजनी स्पर्धेमध्ये एक चांगल्या पडद्याचं या ठिकाणी डीजे म्युझिक साऊंड सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी अडचणीत सापडला जातोय नवघर संघ. सध्याच्या स्थितीचा विचार केला खरं तर गोलंदाज रोशन बॉलिंग ट्रॅक वरती आहे परळी संघाकडून. आणि एक ऑफर अशी आली आहे त्याच्या बहिणीकडून ऑफर आली आहे. जर इथे विकेट मिळाला रोशनला तर
500 रुपयाचा कॅश प्राइज ऋतिजा खरिवले यांच्याकडून 500चा कॅश प्राइज. निश्चितच बघा त्यांच्या बहिणीकडून मनोबल वाढवण्याचा प्रयत्न निश्चितच या मैदानामध्ये केला जातोय. ब्लॉक हॉल पद्धतीचा कोल्हापूर चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झालाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चेंडूची अडवणूक करतोय, उचल करतोय, फेकी करतोय. तत्वावर मात्र एकच धाव. एक धाबेनं धावफलक पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या होते 21 रन. 3 विकेटच्या मदतीनं आपण बघतोय शेवटचे आणि अंतिम 6 चेंडू बाकी आहेत आणि धावा गोला करायचे आपण बघतोय की 45 म्हणजे अशक्य टार्गेट. परंतु क्रिकेटमध्ये आहे बऱ्याचशा टायमाला 6 चेंडूंमध्ये 40 धावा देखील केतन पाटील बघितलेल्या आहेत. परंतु कधी कधी 6 चेंडूंमध्ये 1 धाव देखील आपण मैदानामध्ये न होताना देखील पाहिलेला आहे. असा हा क्रिकेट प्रत्येक वेळेला रंग बदलू सरण्यासारखं क्रिकेट बदलत असतं. परंतु आता मात्र 6 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी धावा गोला करायचे आहेत 45. गोलंदाजी मार्कवर शेवटचं स्लॉग षटक हाताळलं जातोय. गोलंदाज शिवशक्ती परळी या संघाकडून आपण बघतोय की ऋषी कदम पहिला चेंडू या ठिकाणी थोडासा शोल्डरचा वापर केला, थोडासा बाउन्स टाकण्याचा प्रयत्न निश्चितच झाला. पंचांनी दंडित केलाय. निश्चितच वाईड, इट इज अ वाईड बॉल. धावेनं अवंतर धावेनं खात्यामध्ये भर पडली जातीये. 22 धावा धावफलकावर लागल्यात. उर्वरित 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावा गोला करायची आहेत 44 धावा. जरी 7 चेंडूवर 7 षटकार जरी आले तरी मात्र हे धाव संख्येपर्यंत आपण पोहोचू शकत नाहीये. पुन्हा एकदा या ठिकाणी बॅटची अप्पर एज लागून चेंडू जातोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. कस धाव धावफलकावर लगावली जाते. पुन्हा एकदा शांत क्रिकेट या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. केतन पाटील देखील एक रायगड जिल्ह्यातील बुलंद आवाज असणारा मराठी आणि हिंदीचं प्रभुत्व ज्यांनी बरंच आपल्या नावावर ज्यांनी बरोबर आहे या ठिकाणी विलासदादा यांच्या प्रेमा खातीर एका शब्दावर, एका फोनवर, एका कॉलवर तुम्ही आणि आज देखील आम्हाला देखील संधी तुमच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मिळाली. तर विलासदादा यांचं मी धन्यवाद मानेन आणि खरोखरच आज तुम्ही मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली तर खरोखरच तुमचं देखील आभार. आता मात्र शांत आणि संयमी क्रिकेट पाहायला मिळतोय नवघर संघाकडून. पहिल्या 3 चेंडूवर पहिल्या P1च्या षटकामध्ये आल्या होत्या 12 धावा आणि तदनंतर थोडंसं पडझड पाहायला मिळाली जिथे माझा राजा हा फलंदाज बॅक टू द डगआउट झाला. लगेच यानंतर विनर वर्सेस विनर मॅच असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. विनर वर्सेस विनर अशी मॅच होणार आहे. केतन पाटील तर टॉस बॉक्स मध्ये तुम्ही जाऊन नाणेफेकी करून घ्यायची आहे लगेचच. नक्कीच. खरं तर नितेश बघायला गेला तर या आजच्या दिवसाच्या स्पर्धेच्या 2 मॅच आहेत. तिथून ऑलरेडी देसाईपाडा टीम क्वालिफाय झाली आहे आजच्या दिवसाचे सुपर 2 मध्ये. सो त्याच्यामुळे इथून कोणती टीम ती पुढे येणार या मॅच मध्ये विनर आणि ऑलरेडी जी टीम जिंकले प्रमिल शिंदे यांची BCCA टीम त्यांच्यामध्ये मॅच होईल आणि तिथून विनर टीम देसाईपाडा संघासोबत खेळेल आजच्या दिवसातला शेवटचा मॅच. यावेळी पुन्हा डॉट बॉल स्पीड अप करा प्लीज विनंती आहे. ऑलमोस्ट इथे 2 वाजायला आलेत आणि खरं तर आज 40+ एक एक्स्ट्रा मॅच आपण पाहिला आणि खालापूर संघाने सुधागड तालुक्याला इथं पराभूत केलं. घरी येऊन त्यांनी हरवलंय. खरं तर खालापूर संघाचं क्रिकेट आणि सुधागड तालुक्याचं क्रिकेट ऑलमोस्ट सेम आहे. परंतु क्रिकेटमध्ये अशा गोष्टी होतात आणि चांगला पद्धतीचा गेम त्यांनी केला आणि म्हणूनच 40+ ची ती मॅच खालापूर तालुक्याने जिंकली. क्लीन बॉल 500 रुपये जमा करा बहिणीकडून. अच्छा सॉरी, मगाच्या बॉलरसाठी ती ऑफर होती, क्षमा असावी. सध्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये येत आहेत परंतु बहिणीने ATM खुलं केलंय. 500 रुपयाचा कॅश प्राइज ठेवलाय. बघा हे गणित समीकरण बघा कसं आहे. चला स्पीडअप करायचं आहे. लगेचच मॅच आहे विनर वर्सेस विनर. शेवटचा आणि अंतिम चेंडू स्लॉगवरचा आपण बघतोय. ऋषी मात्र तयार.
पुन्हा एकदा आपण मैदानामध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. 55 पार करून पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी साठी तयार. डावखुरी हाताचा फलंदाज आपण बघतोय नवघर संघाकडून. शेवटचा चेंडू थोडस फंबलिंग पाहायला मिळालं. पंचांनी दंडित केला. इट इज अ नो बॉल आणि निश्चितच येणारा चेंडू हा फ्री हिटचा चेंडू असणार आहे. कारण की क्रिकेट नियमानुसार आपण बघतो की प्रत्येक नो बॉल हा फ्री हिट गणला जातो. या ठिकाणी आपण बघतो केतन पाटील विलासदादा युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे आयोजनचं जर आपण पाहिलं तर खरोखरच चौफेर फटकेबाजी कशी करावी ते अगोदरच्या मॅच मध्ये अगोदरच्या इनिंग मध्ये अल्पेश यांनी दाखवली होती. आता मात्र या ठिकाणी विजयी चेंडू फेकला गेला. इथे मात्र शिवशक्ती परळी संघ मात्र विजय संपादन करतोय. परंतु नवघर संघाने देखील 2 हात करण्याचा प्रयत्न केला. त्यांचं देखील या जरी पराभूत झाले असले तरी त्यांचा आभार. बरोबर आहे.